नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एकल महिला योजना ही पतीपासून विभक्त झालेल्या घटस्फोटित, परिकुत्या, विधवा किंवा अविवाहित ज्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पालनपोषणासाठी जबाबदारी एकट्याने पेलतात अशा निराधार आणि गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध राज्यांमध्ये या केंद्र स्तरावर राबविण्यात जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांचा एक भाग आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवतात. त्यांना समाजात सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी सामाजिक कायदेशीररित्या सुरक्षा प्रदान करतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. आणि म्हणजेच की पावले व धोरण काय आपण बघणार आहोत की महाराष्ट्र एकल महिलांच्या सर्वसमावेश विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने एक मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेले होते. स्वतंत्र एकल महिला धोरण, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अविवाहित एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र धोरण आखणे. महाराष्ट्र हे देशातील अग्रण्य राज्य ठरले आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत यासाठी विशेष मसुदा समिती नेमण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करून संगणकीय डेटाबेस तयार केला जात आहे. तसेच जिल्हा परिषद गटनिहाय विशेष मोहीम राबवून त्यांना विविध योजनांशी जोडले जात आहे. पात्र एकल महिलांना घरकुल योजनेचा लाभ देणे, शासकीय कागदपत्रे सहज उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत किंवा प्राधान्य देण्यात निर्देश शासन स्तरावर देण्यात आलेले आहे. म्हणजेच की ही राज्यांमध्ये जसे की उत्तराखंडमध्ये थेट मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना चालवली जाते, ज्यामध्ये व्यावसायिक भरघोस अनुदान आणि आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी पात्रता निकष काय असू शकता आपण आता बघणार आहोत की अर्जदार महिला संबंधित राज्याशी क्षेत्राची मूळ स्थायिक रहिवासी असावी. म्हणजेच की विधवा, प्रतिमृत महिला, कायदेशीर घटस्फोटित किंवा पतीपासून परित्यक्ता महिला, अविवाहित एकल महिला किंवा वयस्कर निराधार महिला, ज्या महिलांचे पती हयात नाही किंवा जे कुटुंबापासून वेगळे राहून मुलांचा सांभाळ करतात. महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असावी. आणि आर्थिक व स्वयंरोजगार सहाय्य, लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी, कुटीर जोडधंदा सुरू करण्यासाठी अनुदान किंवा सवलतांचा पद्धतीने मिळवून देणे, रेशन कार्ड आणि घरकुल योजनेअंतर्गत घराची प्राधान्यपणे सोय, कायदेशीर हक्क मालमत्तेचा अधिकार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र. आणि कागदपत्रे काय काय लागतं आपण संपूर्ण माहिती जाणून बघणार आहोत की यासाठी कागदपत्रे तुम्हाला लागणारे आधार कार्ड, ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पतीचा मृत्यू दाखला. विधवा महिलांसाठी किंवा घटस्फोटित महिलांसाठी त्या कायदेशीर पुरावा, ग्रामपंचायत किंवा निकाय अध्यक्ष यांचे प्रमाणपत्र, बँक खाते. अर्ज कसा करावा? स्थानिक पातळीवर आयोजित विशेष शिबिर, महिला व बालविकास विभागाच्या ग्रामपंचायती समिती किंवा समाज कल्याण कार्यालयातून याविषयी अर्ज व माहिती प्राप्त करता येते. आणि महाराष्ट्र शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या मोहीम अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि महिला अधिकाऱ्यांसाठी संपर्क यातून तुम्ही नोंदणी करू शकता. ही योजना आपण कोणत्या कोणत्या राज्यात ही योजना जी आहे ही महिलांसाठी आहे, कशी आहे, तुम्हाला काय वाटलं, संपूर्ण माहिती मला कमेंट करून नक्की कळवा.